कुणाकुणाला वाटतंय की पवारच आजही पडद्यामागचे कलाकार आहेत. नाही जे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये घडतंय त्यामागचे कलाकार नाहीत. पण अजित पवार जे शाबूत राहत आहेत त्यामागचे कलाकार पवार असल्याची अनेक उदाहरणं देता येतील. 101 ही 30 तारीख आहे, ज्या दिवशी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जवळपास एक महिन्याच्या आसपास फरकानं अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते. बंड झालं 2023ला, सगळ्यांसमोर आले ते 2024ला. अजित पवार आणि शरद पवारांची भेट होण्याची ती पहिली वेळ असा अमित शहा सुद्धा त्याच दिवशी 12/12ला दिल्लीत शरद पवारांना भेटले होते. तेव्हापासूनच जर सिक्वेन्स लावायचं ठरले तर त्या 12/12च्या तारखेनंतर आतापर्यंत तब्बल 12 वेळेस शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली. कधी खुल्या व्यासपीठावर, कधी बंद दाराड आणि कधी कुटुंबासमवेत. तुम्हाला काय वाटतंय, ही फक्त त्या दोघांची खेळी होती की जनतेपर्यंत, लोकांपर्यंत आणि फडणवीस शिंदेपर्यंत मेसेज पोहोचवण्यासाठी खेळी गेलेली खेळी होती? आपल्याला हेच दाखवण्यासाठीच होतं की दोन्ही पवार वेगवेगळ्या वेळी एका स्टेजवर येत आहेत. हा मेसेज आपल्यापर्यंतच पोहोचवायचा होता आणि तो पोहोचवला गेला. सध्याच्या घडीला शिंदेंची अस्वस्थता लक्षात घेता फक्त शिंदे आणि शिंदेचेच आमदार मंत्री अडचणीत का येतात? मान्य आहे, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, संग्राम जगताप, छगन भुजबळ हेही अडचणीत आले, पण यांना सरकारनं किंवा सरकारमधील कोणत्या मंत्र्यांनी अडचणीत आणलं नाही. ते त्यांच्या चुकांमुळे अडचणीत आले. त्यातील संग्राम जगताप यांचा विषय बाजूला ठेवता येऊ शकतो. मात्र छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे मात्र डोळ्यावर त्यांच्या चुकांमुळे आलेत. मागचा हात कुठेही भाजपचा किंवा शिंदेचा नव्हता. पण शिंदेचे जे मंत्री अडचणीत आलेत, योगेश कदम, संजय शिरसाट, भरत गोगावले, दादा भुसे, संदीपान भोमरे यांचे जे मॅटर बाहेर आलेत, यामागे कुठेतरी हात भाजपचा होता असं म्हणायला जागा होते. किंबहुना तो अजित पवारांचाही असू शकतो. पण हे सगळं शिंदेच्याच बाबत घडतंय आणि यामागचे कलाकार पवार आहेत हे सांगण्यासाठी कारण म्हणजे अजित पवारांकडे असलेला बी ऑप्शन आणि शिंदेकडे कुठलाच नसलेला ऑप्शन. ही दुखती नस ओळखून शिंदेंना घेरलं जात आहे. शिंदेसोबत असलेले 57 आमदार फुटणार नाहीत किंवा फुटत नाहीत हा मुळात चर्चेचा विषय नाहीये. ते आमदार कुठल्याही प्रकारे शिंदेसोबत लॉयल आहेत असंही म्हणता येणार नाहीये. मी या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये या गोष्टी मांडल्या आहेत की एकनाथ शिंदेसोबत असलेले जवळजवळ 10 ते 15 आमदार आणि ज्यातील 10 जण तर मंत्री आहेत, त्यांच्यावरती कोणकोणत्या घोटाळ्यांचे आरोप झाले ते मॅटर आत्तापुरते दाबलेत. वेळेनुसार भाजप ते मॅटर बाहेर काढू शकतं. त्यामुळे शिंदेसोबत असलेले आमदार हे शिंदेप्रती लॉयल आहेत म्हणून सत्तेत टिकू नये की सत्ता सोडली तर चौकशी लागतीये या भीतीने टिकू नये, यावरती खरा विषय व्हायला हवा. पण शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाणं किंवा अप्रत्यक्ष जाणं या दोन गोष्टीच काही सांगून जात आहेत. मी जसं म्हटलं की अजित पवारांकडे आजही बी ऑप्शन आहे. आज जर फडणवीस म्हटले की जसं आपण शिंदेचा पक्ष हा संपवण्याचा किंवा लिमिटेड करण्याचा प्रयत्न करतोय, तीच गोष्ट, तीच तत्व, तेच खेळी अजित पवारांसोबत लागू करायच्या, तर ते सोपं नाही. अजित पवारांच्या पक्षात नावाला अजित पवारांचा पक्षाचे नेतृत्व किंवा नेते ते आहेत हे म्हणायला खरा पक्ष हँडल करतायत सुनील तटकरे, त्यांच्या परीने प्रफुल्ल पटेल, त्यांच्या परीने भुजबळ. जेव्हा पार्थ पवारांवरती आरोप झाले, डिफेंड करायला कोणीही अजित पवारांचा आमदार आला नाही. ज्यावेळी IPS अंजना कृष्णा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं गेलं, अजित पवारांना डिफेंड करायला कोणताही आमदार मंत्री लवकर समोर नव्हता आला. सुप्रिया सुळे आल्या होत्या. नाही, दादाची भाषाच तशी आहे. दुसरी हिंट, आता सुद्धा ज्यावेळी अंगरमगर परिषदेमध्ये जो गोंधळ झालाय त्यामध्ये बाळाराजांनी अजित पवारांना चॅलेंज देणं आणि अजित पवारांवरती टीका करणं, यावरती प्रतिउत्तर अजित पवारांच्या पक्षाने देणं गरजेचं होतं. पण त्यांना डिफेंड करण्यासाठी रोहित पवार समोर आले. हा मेसेज आपल्यासाठी सोडला जातोय. आतापर्यंतच्या झालेल्या 12 भेटी सार्वजनिक व्यासपीठावर असो किंवा मग बंद दाराड असो, आतापर्यंत अजित पवार आणि शरद पवारांनी एकमेकांच्या विरोधात, एकमेकांच्या बाजूने केलेले स्टेटमेंट लक्षात घेतले तर तीही हिंट आपल्यासाठी सोडली जात होती. आणि हेच काही कारण आहेत की अजित पवारांकडे परतीचे हे मार्गी खुली आहेत. दोन्हीही पवारांमध्ये आता काहीही प्रॉब्लेम नाहीये आणि त्यामुळे अजित पवारांवरती किंवा अजित पवारांच्या विरोधात काही षडयंत्र रचलं तरी सुद्धा अजित पवारांकडे बी प्लॅन हा शरद पवारांरूपी तयार आहे. शरद पवार पडद्यामागून दोन्ही बाजूने खेळतात, एक महाविकास आघाडी आणि दुसरी महायुती. महायुतीमध्ये अजित पवारांनी असणं हेच शरद पवारांसाठी बरंच काही सांगून जाणार आहे. इकडे महाविकास आघाडीमध्ये काहीही राजकीय प्रयोग होऊ द्यात, मग राज ठाकरेंना सोबत घेणं असू द्यात अथवा सोडणं असू द्यात, ठाकरेंना सोबत घेणं असू द्यात, ठाकरेंनी सोडणं असू द्यात, पवार दोन्हीकडूनही किंग मेकरच्याच भूमिकेत आहेत. पवारांचं राजकारण संपलंय का?
तर प्रथमदर्शनी वाटतंय संपलं आणि दुसऱ्या दृष्टिकोनातून जर बघायचं जर ठरलं तर पवारांनी त्यांच्याच राजकारणाचा दुसरा अंक अजित पवारांच्या बंडातून सुरू केला. वरवर हे सगळं दिसतंय, मात्र आतल्या घडामोडी सांगतायत की मागच्या एकामागून एक झालेल्या भेटी, शरद पवारांनी अजित पवारांबाबत ठेवलेला सॉफ्ट कॉर्नर, आपणही काकांच्याच आशीर्वादानं राजकारणात आहोत हे केलेलं स्टेटमेंट, पार्थ पवारांच्या जमीन खरेदी विक्री विषयामध्ये शरद पवार तटस्थ राहिले, त्यांच्यावर गुन्हा का दाखल झालेला नाही, फडणवीसांना विचारा, हा प्रश्न केला. पण सुप्रिया सुळे काय म्हणाल्या, नाही मी पार्थला फोन केला होता, पार्थ पवार म्हणले आत्या, नाही मी काही चुकीचं केलं नाही, मला हे असंच वाटतं. सुप्रिया सुळे हे स्टेटमेंट होतं. शेवटी ज्या वेळी अजित पवार अडचणीत येतात त्यावेळी कुटुंब म्हणून किंवा मग राजकीय विरोधक म्हणून आतापर्यंत सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार हेच अजित पवारांना डिफेंड करायला समोर येतात, ना की अजित पवारांसोबत गेलेले आमदार मंत्री. त्यामुळे अजित पवारांसोबत गेलेले आमदार मंत्री कुठलीही लॉयल्टी जी आहे ती अजित पवारांसोबत टिकून नाहीये. जसं मी म्हटलं, जी शेमियनच्या आमदारांची मजबुरी आहे तीच अजित पवारांच्या आमदारांची मजबुरी आहे. त्यांना अजित पवारांसोबत राहायचं नाहीये, त्यांना सत्तेसोबत राहायचं आणि तेव्हाच त्यांच्यावरती होत असलेली चौकशी, घोटाळ्याचे आरोप काही काळासाठी थांबतील. त्यामुळं आत्ताच्या घडीला अजित पवारांना तिकडे प्लान करणं असो किंवा शरद पवारांना इकडे प्लान करणं असो, देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला जे काही राजकीय प्रयोग एक पक्ष संपवण्यासाठी करायचेत ते सगळे प्रयोग शिंदेवरच केले जाण्याचं सगळ्यात मोठं कारण अजित पवारांकडे अजूनही बी ऑप्शन शरद पवारांरूपी आहे. आणि त्यामुळं सध्याची राष्ट्रवादी काँग्रेस, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि इकडे पवार काकाच हे हँडल करतायत ही म्हणायला जागा उरते. मी काही दाखले उदाहरणे दिलीत, यापैकी वेगळा काही तुमचा अंदाज असू शकतोय, पण राजकीय विश्लेषण तर हेच सांगतं. याबाबत तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय